सच्चिदानंद सत्य प्रकाश भुवानी आधार नाम रूपास माझे अपार स्वरूप समुद्रावरती मनुष्य जन्माची इति कर्तव्यता श्री गुरु प्राप्तीमध्ये मनुष्य जीवन जर परिपूर्ण करून घ्यायचं असेल तर श्री गुरु जर जीवनामध्ये भेटला तरच मनुष्य जीवनाची पूर्णता आहे. म्हणून वैदिक कालापासून आजपर्यंत जर आपण विचार केला तर जेवढे जेवढे काही महापुरुष झाले प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. साधं व्यवहारामध्ये सुद्धा गुरुची आवश्यकता आहे. तर मग परमार्थामध्ये गुरु असलाच पाहिजे. नाथ महाराज सांगतात प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या आपमती भजता राया आपाया माझी पडे. प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे व्यवहार. या व्यवहारामध्ये सुद्धा गुरु पाहिजे. तंबाखू खाणाऱ्यांचे सुद्धा गुरु असतात. ज्याच्यापासून संप्रदाय सुरू झाला तो कोण असतो? त्यांचा गुरु असतो. मग प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा गुरुची आवश्यकता आहे. ज्याला कृतकृत्य व्हायचं असेल त्याच्या दृष्टीने स्वतःच्या मनाने जर साधना करायला गेला तर नाथ महाराज म्हणतात की त्याच्यामध्ये अनेक प्रकारची विघ्न आहेत, अपाय आहेत. म्हणून श्री गुरूंच्या साह्याने जी साधना केली जाते ती तात्काळ फलीभूत होते. माऊली म्हणतात म्हणून जाणतेने गुरु वजिजे तेने कृतकार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाला जर पाणी घालायचं असेल तर त्याच्या फांद्यांना, पानांना, फळांना पाणी घालून काही उपयोग नाही. पाणी कुठं घातलं पाहिजे? मुळाला पाणी घातलं पाहिजे. त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं जर काय असेल, गुरुची जर सेवा केली, गुरुचं भजन केलं, गुरुची प्राप्ती झाली तर सर्वच्या सर्व कार्य त्याचं काय होत असतं? सफल होत असतं, साध्य होत असतं. प्राचीन कालापासून आत्तापर्यंतची आपण उदाहरणं जर पाहिली तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. वैदिक कालामध्ये, पुराण कालामध्ये अनेक उदाहरणे आहेत. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गुरूंची सेवा केली. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले, त्या ठिकाणी त्यांची सेवा करून विधिवत सर्व शास्त्राचं अध्ययन केलं. प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठाकडे जाऊन तत्वज्ञानाची प्राप्ती करून घेतली. वास्तविक पाहिलं तर त्यांना काही आवश्यकता नव्हती, परंतु जी काही परंपरा आहे ती परंपरा उच्छेद व्हायला नको. गुरुचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अखंडित अबाधित अशा प्रकारे राहायला पाहिजे. आपल्या साधू संतांच्या मालिकेमध्ये जरी आपण पाहिलं तरी सुद्धा माऊलींना गुरु शोधण्यासाठी बाहेर कुठं जाण्याची आवश्यकता पडली नाही. घरातच निवृत्तीनाथ महाराजांना गुरु भेटले. नामदेव महाराज तर गुरु न केल्यामुळे सर्व साधू संतांच्या सभेमध्ये त्यांची फजिती झाली. मुक्ताबाईने ज्यावेळेला सर्वांची परीक्षा केली आणि परीक्षा केल्याच्या नंतर नामदेव महाराज मात्र त्याच्यामध्ये असफल ठरले आणि शेवटी त्यांना विसोबांकडे जावं लागलं. गुरूंची प्राप्ती करून घेतली. तुकोबारायांना तर स्वप्नामध्ये गुरु भेटले. म्हणजे गुरुचं अतिशय महत्त्व आहे. मग गुरु कोण नेमका असाही प्रश्न निर्माण होतो. तर माऊली तर सांगतात गुरुच्या शोधात काही भटकू नका तुम्ही.
आपली स्थिती जर आपण परिपक्व करून घेतली तर श्रीगुरू आपोआप भेटतो. अंतःकरणाची जर शुद्धी झाली तर श्रीगुरू, जसं तुकोबारायांना स्वप्नामध्ये गुरु भेटले तसं फळ काय एकदा परिपक्व झालं तर त्या फळाकडं काय होत असतो, पक्षी आपोआप जात असतो. त्याप्रमाणे आपली अंतःकरणाची स्थिती परिपक्व झाली का श्रीगुरू काय होत असतो, आपोआप भेटत असतो. म्हणून जर उद्धार करून घ्यायचा असेल तर श्रीगुरू पाहिजे. आणि तो श्रीगुरू कसा पाहिजे तर श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि कृपाळू पाहिजे. आणि अशा प्रकारचा जर श्रीगुरू भेटला तर तो श्रीगुरू शिष्याचा उद्धार करण्यासाठी समर्थ असतो. आणि मग शिष्याच्या ठिकाणी असणारे जे काही भेद आहेत, जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद आणि जडाचा भेद, या सर्वच्या सर्व भेदांचं निराकरण करतात. कारण जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत आत्मप्राप्ती नाही. भेद का संपला, भेद संपला की आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी वेळ नाही. म्हणून श्री गुरु आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देत असतात आणि जो संसार दिसणार आहे त्या संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देत असतात. म्हणून योग्य श्रीगुरू असला पाहिजे आणि श्रीगुरूची सेवा केली तर श्रीगुरूच्या सेवेनं ब्रह्मज्ञान रूपी फल, एवढी मोठी वस्तू आपल्या हातामध्ये येते. म्हणून श्रीगुरूच्या सेवेलाही अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. कारण बाकीची साधनं करीत बसण्यापेक्षा श्रीगुरूच्या सेवेनेच त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर सर्वच्या सर्व कार्यभाग आपोआप होत असतो. जगद्गुरू शंकराचार्यांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर त्यांचे प्रमुख 4 शिष्य होते. गुरूंच्या ठिकाणी किती श्रद्धा असली पाहिजे, किती विश्वास असला पाहिजे, या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्यांचे एक शिष्य असे पद्मपादाचार्य नाव होतं त्यांचं. एक दिवस सर्वच्या सर्व फिरायला गेले आणि पद्मपादाचार्य भिक्षेसाठी गेलेले. भिक्षेसाठी गेल्याच्या नंतर मध्ये नदी होती, नदीला मोठा पूर आला. आता पूर आल्याच्या नंतर गुरुंकडे जायचं कसं, या बाजूने त्यांनी आवाज दिला. शंकराचार्यांनी सांगितलं, लवकर ये, मला भूक लागलेली. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही आणि नदीतून ते चालायला लागले पाण्यावरून. मग जिथं जिथं पाय ठेवेल ते पाण्यामध्ये बुडाले नाहीत, पाण्याच्या खाली कमळ निर्माण झालं. जिथे पाय देतील त्या ठिकाणी कमळ निर्माण झालं आणि त्या कमळावर पाय देऊन ते पलीकडच्या कडेला गेले. याचं कारण जर काय असेल तर गुरुवर असणारी श्रद्धा, गुरुवर असणारा विश्वास, विश्वासाच्या योगाने, सेवेच्या योगाने ते ज्ञान फलीभूत होत असतं. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर नाथ महाराजांचा एक शिष्य होता. शिष्य म्हणजे नाथ महाराज पुराण सांगत असत. दररोज 4 वाजता त्यांच्याकडे पोथी चालायची. नाथ महाराजांचं फार मोठं कार्य आहे या संत मालिकेमध्ये. नाथ महाराजांनी मराठी साहित्यामध्ये जितकं वाङ्मय निर्माण केलं इतकं वाङ्मय अजून मराठीमध्ये कोणी निर्माण करू शकलेलं नाही. आणि बहुविध अशा प्रकारचं नाथ महाराजांचं साहित्य आहे. अगदी सर्वसामान्य लोकांपासून जे काही तत्वचिंतक आहेत, जिज्ञासू आहेत, ज्ञानी आहेत, पंडित आहेत, त्या सर्वांसाठी नाथ महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्मय निर्माण केलेलं आहे. तर नाथ महाराज पोथी सांगत असत, पुराण सांगत असत आणि त्या पुराणाला बरीचशी माणसं येत असत आणि आलेल्या सर्वांना ते प्रसाद देत असत. दररोज एक मूठ भरून काय करायची, साखर द्यायची. आपल्याकडे काही तशी पद्धत नाही. प्रत्येकाला मूठ भरून साखर द्यायची येणाऱ्यांना. एकदा चातुर्मास होता आणि चातुर्मासामध्ये बरेचसे लोक होते आणि मोठा कार्यक्रम झाला. येणाऱ्या सर्वच्या सर्व माणसांना दररोज जेवण असायचं. कारण नाथ महाराजांचा असा नियम होता की पांडुरंग परमात्म्याला दररोज पुरणपोळीचं काय करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि मग येणाऱ्या सर्व लोकांना पुरणपोळीचं जेवण. त्यावेळेला त्या ठिकाणी स्वयंपाकाला मदत करण्यासाठी एक बाई आली होती आणि तिच्याबरोबर तिचा छोटासा मुलगाही आलेला होता. 4 महिने संपले, ती बाई आपल्या मुलाला घेऊन पुन्हा आपल्या गावी गेली काम संपल्याच्या नंतर. परंतु इकडे त्याला दररोज पुरणपोळी खायची सवय लागलेली होती. घरी गेल्याच्या नंतर आईजवळ पुरणपोळी मागू लागला. आईनं सांगितलं, बाळा आपण गरीब आहोत, दररोज पुरणपोळी खाणं आपल्याला शक्य नाही. जर तुला पुरणपोळी खायची असेल तर तू परत पैठणला जा नाथ महाराजांकडं. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे तो गेला.
पण पुरणपोळी खायची म्हणजे पोथी ऐकायला बसावं लागायचं, त्याच्याशिवाय पुरणपोळी मिळत नव्हती. म्हणून तो दररोज काय करायचा, पोथी ऐकायला बसत होता. त्यावेळेला नाथ महाराजांचं भावार्थ रामायण लिहिण्याचं कार्य चालू होतं आणि बराचसा भाग लिहून झाला. मोठा ग्रंथ आहे भावार्थ रामायण. ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या आहेत, भागवतामध्ये 18,000 ओव्या आहेत आणि भावार्थ रामायणाच्या जवळजवळ 40 ते 42,000 ओव्या आहेत. आणि या ग्रंथाची वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये विभाग आहेत. बालकांड, अयोध्याकांड आणि अरण्याकांड, किष्किंधाकांड आणि शेवटचं युद्धकांड आहे. तर शेवटचं युद्धकांड लिहित असताना नाथ महाराजांनी सांगितलं की माझा आता निर्याणाची वेळ झालेली आहे, मी जाणार आता निज धामाला. त्यावेळेला बाकीच्या लोकांनी सांगितलं, अहो तुम्ही मध्येच कसं जाता, हा ग्रंथ पूर्ण करून जा, तुम्ही गेल्याच्या नंतर हा ग्रंथ कोण पूर्ण करील. त्यावेळेला त्याने सांगितलं, हा बघा, हा पुरणपोळी खाण्यासाठी इथं आलाय ना, त्याचं नाव होतं गावबा. तो गावबा काय करील, हा ग्रंथ पूर्ण करील. अहो म्हटले, गावबाला काही एक अक्षर सुद्धा समजत नाही, तो कसा काय ग्रंथ पूर्ण करील. त्यांनी सांगितलं, तुम्हाला याची प्रचिती पाहिजे असेल तर बघा. आणि खरोखर नाथ महाराजांनी त्याला आपल्या जागेवरती बसवलं आणि बसवल्याच्या नंतर आपले आशीर्वाद दिले त्याला. कृपा कटाक्ष न्याळिले आपुले पदी बैसविले. संतांचा जर अनुग्रह झाला तर कोणतीही अशक्य अशा प्रकारची गोष्ट सहज शक्य होऊ लागते. आणि मग तो गावबा रामायण सांगायला सुरुवात केली त्यांनी. आजही तुम्ही पहा, उत्तरकांडातल्या शेवटचे जे काही अध्याय आहेत ते अध्याय त्या गावबाने लिहिलेले आहेत. पण असे ते अध्याय आहेत की हे नाथ महाराजांनी लिहिले की गावबाने लिहिले काही कळत नाही. याचं जर कारण काय असेल तर श्री गुरुची कृपा. श्री गुरुच्या कृपेने सर्वच्या सर्व गोष्टी सहज साध्य होतात. केवळ पुरणपोळी खाण्यासाठी गेलेला गावबा जर नाथ महाराजांसारखा बनू शकतो, त्यांच्यासारखं रामायण लिहू शकतो, तर अनन्य भावाने जर त्यांची सेवा केली तर त्या सेवेचं फल प्राप्त होणार नाही का. निश्चितच प्राप्त होईल. आज सकाळी मी ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि योगायोगाने ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायातला विषय चालू होता, आचार्य उपासते. तर गुरूंची सेवा कशी करायची, आणि तोच विषय इथे आपला चालू आहे. तर इतक्या तन मन धनाने जर आपण गुरूंची सेवा केली तर बाकीची साधनं लवकर फलीभूत होत नाहीत. अनेक प्रकारची साधनं आहेत, परंतु अंतःकरण शुद्धीसाठी गुरुसेवा हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात जवळचं अशा प्रकारचं साधन आहे. सर्वच्या सर्व गोष्टी आपोआप त्यामुळे साध्य होतात. इतकंच नाही तर जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे हे ज्ञान अंतःकरणामध्ये टिकत नाही लवकर, त्याच्यासाठी पुष्कळ काळ जावा लागतो. परंतु श्री गुरुची जर कृपा असेल तर त्या कृपेमुळे ते ज्ञान लवकर फलीभूत होतं आणि चिरस्थायी अशा प्रकारचं ते ज्ञान राहतं. म्हणून गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि गुरूंची सेवा केली तर गुरु काय करत असतात, आपल्याला ज्ञान सांगत असतात. आणि ज्ञान प्राप्त करून घेणं ही जीवनाची इति कर्तव्यता आहे. म्हणून गुरुला शरण जावं. त्या गुरुची लक्षणं काय आहेत, ती गुरुची लक्षणं आपण पाहिली. खरं तर हा विषय मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि अतिशय विस्ताराने सांगण्यासारखा विषय आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा आपल्याला पुढे ग्रंथ चालवायचा, इथे काही प्रवचन करायचं नाही का. म्हणून श्री गुरुची लक्षणं आपण पाहिली. आता पुढे शिष्याची लक्षणं सांगतात. तर शिष्य कसा असावा, मी काल नाथ महाराजांच्या काही ओव्या तुमच्या समोर वाचून दाखवल्या होत्या. त्याच्याच पुढचा श्लोक आहे. त्या पुढच्या श्लोकामध्ये नाथ महाराजांनी काही शिष्याची लक्षणं सांगितलेली. शिष्य कशा कशा प्रकारचे असतात, फार विचित्र शिष्य असतात. नाथ महाराज सांगतात, काही शिष्य श्री गुरूंजवळ येतात. कशासाठी येतात, की या ठिकाणी आपला मान सन्मान वाढला पाहिजे म्हणून गुरूंकडे येतात. अशासाठी येणाऱ्यांना ज्ञान मिळत नाही. काही शिष्य काहीतरी दुराग्रह घेऊन येतात. आपलं जे म्हणणं गुरूंनी सांगितलेलं ऐकायचंच नाही, ऐकून घ्यायचं पण आपल्याला वाटेल त्याप्रमाणेच करायचं. काही शिष्य असे असतात की इकडे गुरु ज्ञान सांगत असतात पण ते फार कर्मकांडी असतात, कर्मामध्येच ते गुंतलेले असतात. पण असे शिष्य उपयोगाचे नाही सांगतात. म्हणून आपला जो सर्वच्या सर्व अहंकार आहे, देहाभिमान आहे, सर्वच्या सर्व सोडून जो श्री गुरूंना शरण जातो त्यालाच काय होत असतं, ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून शिष्याची लक्षणं सांगत असताना ते सांगतात, पहिल्या व दुसऱ्या तरंगात विस्तारपूर्वक जी काही अधिकाऱ्याची लक्षणं सांगितलेली आहेत ती शिष्याची लक्षणे समजावी. त्या शिष्याने अद्वैत आत्मबोध प्राप्तीकरता गुरूंची सेवा करावी. शिष्यानं गुरूंकडे जावं आणि गुरूंना ज्यावेळेला ते प्रसन्न असतील त्यावेळेला त्यांना काय करावी, शंका विचारावी. शंका विचारलीच पाहिजे, कारण विचारल्याशिवाय सांगू नये असा शास्त्राचा नियम आहे. ना पृष्ठ कश्यचित ब्रूयात.
मनुस्मृतीमध्ये असं सांगितलंय की विचारल्याशिवाय कोणालाही सांगू नये. पण असं जरी असलं तरी पुन्हा त्याच्यामध्ये असंही सांगितलंय की आपल्या पुत्राला आणि आपल्या शिष्याला विचारलं नाही तरी सुद्धा त्याच्या कल्याणाचं काय करावं, सांगावं. म्हणून शिष्याने गुरूंना प्रश्न विचारावे, पण प्रश्न विचारताना सुद्धा फार काळजी घेतली पाहिजे. कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे? जे आपल्याला समजले, जे आपल्याला येते त्याच्या संबंधाने प्रश्न विचारू नये. ज्या संबंधी आपल्याला अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी काय करावं, गुरुला प्रश्न विचारावे. किंवा गुरूंना किती येते हे पाहण्यासाठी सुद्धा काय करू नयेत, गुरूंना प्रश्न विचारू नयेत. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या तरंगामध्ये जे अधिकाराचे लक्षणं सांगितले, पहिल्या आणि दुसऱ्या तरंगामध्ये कोणत्या अधिकाराचे लक्षणं सांगितलेली आहेत? गुरु हा कसा पाहिजे, साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. हा शिष्य कसा पाहिजे, साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. म्हणजे शम, दम, पुढे श्रद्धा, समाधान, उपरम आणि तितिक्षा ही षटसंपत्ती पाहिजे त्याच्या ठिकाणी. आणि पुन्हा काय पाहिजे, विवेक पाहिजे. विवेक म्हणजे विविच्यते इति विवेक, हा पृथक्करण करता आलं पाहिजे. केवळ सामान्य जो विचार आहे त्याला विवेक नाही म्हणता येत. तर विवेक म्हणजे काय, सत म्हणजे काय, असत म्हणजे काय, चेतन म्हणजे काय, जड म्हणजे काय, सार म्हणजे काय, आसार म्हणजे काय, सुखरूप काय आहे, दुःखरूप काय आहे, याला काय करता आलं पाहिजे, वेगळं करता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे राजहंस पक्षी हा दूध आणि पाणी काय करतो, वेगळं करतो, त्याचा विवेक करतो, त्याप्रमाणे आसारामधून सार काय करायचं, वेगळं करायचं. जडामधून चेतन काय करायचं, वेगळं करायचं. आणि शेवटी ते कोण आहे, तर आपलं स्वरूपच आहे, अशा प्रकारचा निश्चय करणं हा खरा काय आहे, विवेक आहे. आणि हा विवेक फलीभूत होण्यासाठी त्याच्याकडे काय पाहिजे, वैराग्य पाहिजे. वैराग्य कसं पाहिजे, इहलोकापासून तर परलोकापर्यंतचे सगळेच्या सगळे भोग आहेत. माऊली तर सांगतात की उलटी झाल्याच्या नंतर मनुष्य ज्याप्रमाणे त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही, त्याप्रमाणे हे अनुकूल असणारे जे भोग आहेत, या भोगांच्या विषयी काय झाली पाहिजे, इच्छा निवृत्त झाली पाहिजे. आणि हे वैराग्य खरं विवेकाच्या द्वारा काय होत असतं, प्राप्त होत असतं. एरवी अनेक प्रकारचे वैराग्य माणसाला होतात. म्हणजे तशा प्रसंग जर निर्माण झाला, दुःखामधूनही माणसाला वैराग्य निर्माण होतं, नाही का. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर तिथेही माणसाला वैराग्य होतो, पण फार कालपर्यंत ते वैराग्य टिकत नाही. एखादं दुःख जर समोर आलं, त्या दुःखाच्या योगाने सुद्धा काय होऊ शकतं, वैराग्य होऊ शकतं. परंतु विवेकाच्या द्वारा जे वैराग्य उत्पन्न होतं, ते उत्पन्न कसं होतं, चिरस्थायी अशा प्रकारचं ते वैराग्य असतं. आणि हे वैराग्य शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. म्हणून वैराग्य हा माणसाचा खरा मित्र आहे. माऊलीनं म्हटलंय, वीतरागते सारका जोडून ठेविला सखा, तो अवघिया भूमिका सवेची चाले. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही भूमिका आहेत, ब्रह्मज्ञान प्राप्तीपर्यंतच्या असणाऱ्या ज्या भूमिका आहेत, त्या भूमिकेपर्यंत तो वैराग्य नावाचा सखा आपल्याबरोबर चालत असतो. म्हणून सखा जर करायचा असेल तर बाकीचे कोणी सखे करू नयेत. वैराग्याला काय करावं, आपलं मित्र बनवावं. आणि त्या वैराग्याच्या साह्याने विवेकाच्या द्वारा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि सर्वात महत्त्वाचं साधन सांगितले म्हणजे ते कोणतं, मुमुक्षुत्व. हो, मोक्षाची इच्छा पाहिजे. बाकीची धन, संपत्ती, ऐश्वर याची इच्छा नको आहे. माणसाला जीवनामध्ये एकमेव इच्छा असावी, ती म्हणजे मोक्षाची. आणि ती म्हणजे कशी इच्छा पाहिजे, तीव्र अशा प्रकारची इच्छा पाहिजे. ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर मासा काढल्याच्या नंतर तो जसा तडफडतो, कधी मी एकदाचा पाण्यामध्ये जाईल, त्याप्रमाणे माझा कधी उद्धार होईल, मला कधी सद्गुरू भेटतील, मला ज्ञानाचा उपदेश कधी करतील आणि या संसार बंधनातून मला कधी मुक्त करतील, मी कृतकृत्य कधी होईल, अशा प्रकारच्या जीवनामध्ये तीव्र अशा प्रकारची तळमळ पाहिजे, तीव्र इच्छा पाहिजे. आणि मग अशा प्रकारचा जर शिष्य असेल, अशा प्रकारची लक्षणं जर त्याच्या ठिकाणी असतील, तर मग तो शिष्य कसा आहे म्हणतात, अद्वैत आत्मबोध प्राप्ती करता योग्य अशा प्रकारचा शिष्य आहे. आणि मग त्या शिष्याने काय करावी, तर श्री गुरूंची तन मन धनाने सेवा करावी. आता गुरुविषयी पुन्हा काही विचार सांगितलेला आहे. ते सांगतात की श्रुतिवाक्यांच्या गुरूंच्या साह्या वाचून स्वबुद्धीने आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. सद्गुरूंचे साह्याने विचार केला तरच निसंदेह परमात्मबोध होऊन परमानंद प्राप्त होईल. ज्याप्रमाणे सर्व जगात नद्या, विहिरी, तलाव, झरे
इत्यादिकात पाणी असते, ते सर्व मेघद्वारा समुद्राचे आलेले असून ते प्यायल्यापासून सर्वांना आनंद प्राप्त होतो. असे असता जर कोणी साक्षात समुद्राचे पाणी पिऊ लागला तर त्यापासून समाधान होणे तर दूरच, पण तृषा निवृत्त न होता त्या खारट पाण्यामुळे त्याचे तोंड मात्र वाईट होते. त्याप्रमाणे वेदवाक्यांचा सबुद्धीने विचार करणाराची स्थिती होते. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान न झाल्यामुळे त्यास जन्ममरणाची दुःखे भोगावी लागतात. मग तो श्रुतीवाक्याचा विचार करायचा आहे आणि तो श्रुतीवाक्याचा विचार गुरूंच्या साहाय्याने करायचा, आपल्या मनाने करायचा नाही. जसं सांगितलं ना, अपमती भजता राया विपाया माझी पडे. आपल्या बुद्धीने जर विचार केला तर संकट निर्माण होतात. म्हणून श्री गुरूंच्या साहाय्याने श्रुतीवाक्यांचा विचार करायचा आहे. आणि आपल्या बुद्धीने जर विचार केला तर सांगतात त्यापासून आनंद होणार नाही, कारण योग्य मार्ग सापडत नाही. श्रुतीमध्ये अशा काही श्रुती आहेत की त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा विरोधाभास आपल्याला दिसून येतो. एका श्रुतीमध्ये एक सांगितले तर दुसऱ्या श्रुतीमध्ये दुसरं सांगितले, नेमकं काय आहे? आणि तो विरोधाभास. म्हणून तर व्यासांना ब्रह्मसूत्र लिहावं लागलं उपनिषदाचा समन्वय करण्यासाठी. म्हणून आपल्या मनाने जर आपण विचार करू गेलो श्रुतीवाक्यांचा तर गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आनंद आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून सद्गुरूच्या साह्याने जर विचार केला तर निसंदेह परमात्मबोध होतो. म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका राहत नाही, असंभावना राहत नाही, विपरीत भावना राहत नाही. सर्व शंका काय होत असतात? दूर होतात आणि मग त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, परमात्म्याचा बोध होतो. आणि परमात्म्याचा बोध होतो म्हणजेच काय होतं? तो परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे, आनंद रूप आहे. म्हणून त्या साधकाला सुद्धा काय होतं? परमानंद स्वरूप, परमानंद प्राप्त होत असतो. कारण ते त्याचं काय आहे? स्वरूप आहे. संसारामध्ये कुठेही आनंद नाही आहे, कारण संसार हे आपलं स्वरूपच नाही आहे. जे आपलं स्वरूप नाही त्यामध्ये आनंद व्हायचं काही कारणच नाही. तिथे जिकडे तिकडे काय भरलेलं आहे? दुःखच दुःख आहे. दुःखावाचून दुसरं काहीच नाही. म्हणून जे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? त्याला शोधलं पाहिजे. आपल्याला पाहिजे आनंद सगळ्या जीवांना, पण आनंद शोधण्याचा प्रयत्न कुठं करतात? संसारामध्ये प्रयत्न करतात. गुरुवर्य महादेव एक दृष्टांत सांगायचे विचारसागर सांगताना. ते म्हणायचे की एका माणसाची सुई हरवली होती आणि तो काय करत होता? रस्त्यावर शोधत होता. दुसरा मनुष्य रस्त्याने चालला, त्यानं विचारलं, बाबा रे तुझं काय हरवलं? म्हटलं माझी सुई हरवली. म्हटलं मी मदत करू लावू का तुला? हा म्हटलं मदत करू लाग. मग तू नेमकी कुठं हरवली सांग बरं मला. म्हटलं सुई घरामध्ये हरवली. मग तू रस्त्यामध्ये का शोधतो? म्हटले घरामध्ये अंधार आहे आणि रस्त्यावर इथे प्रकाश आहे म्हणून मी रस्त्यावर शोधतो. आता किती दिवस त्यानं त्या रस्त्यावर सुई शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे सापडेल? त्याची जशी परिस्थिती तशीच आपली सगळ्यांची परिस्थिती. आपल्याला पाहिजे आनंद, आपण आहेत आनंदाच्या शोधामध्ये. आणि आनंदाचा शोध कुठे घेतोय आपण? कीर्तनातून जास्त पैसे मिळाले तर आनंद प्राप्त होईल, प्रवचन लोकांना चांगलं सांगितलं तर आनंद प्राप्त होईल. याच्यातून कधीच आनंद प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही रामायण करा, ₹1,00,000 घ्या, ₹2,00,000 घ्या, एका कीर्तनाचे 50,000 रुपये घ्या, कधीच आनंद प्राप्त नाही होणार. कारण ते आनंदाचं स्थानच नाहीये. तुम्ही निष्काम सेवेने, निष्कामतेने भगवंताची सेवा समजून कीर्तन करा, त्याच्यामध्ये जास्त आनंद प्राप्त होईल. म्हणून जिथे जे आहे तिथे त्याचा शोध घेतला पाहिजे. संसारामध्ये आनंद नाहीये, आनंदाचा भास होतो फक्त कधी कधी, पण तोही आनंद संसाराचा नाहीये. पाठीमागे गेला असेल किंवा पुढे येईल. विषयामध्ये जो आनंद दिसतो आपल्याला तो आनंद विषयाचा नाही, तोही आत्म्याचाच आनंद आहे. पण आत्म्याचा आनंद असला तरी तो विषयाच्या ठिकाणी आपल्याला काय होतो? प्रतीत होतो. का प्रतीत होतो? आपल्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे, एखादा विषय जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर अंतःकरणाची वृत्ती चंचल होते आणि चंचल झाल्याच्या नंतर त्या विषयाच्या प्राप्तीसाठी आपण खटपट करतो आणि शेवटी एकदाचा तो विषय प्राप्त होतो. विषय प्राप्त झाला म्हणजे अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते आणि स्थिर झालेल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये आनंदाचं काय होतं? भान होतं, म्हणजे आनंदाचं प्रतिबिंब पडतं. कारण तो आत्मा कसा आहे? आनंद रूप आहे. आणि मग त्या आत्म्याचं प्रतिबिंब पडलं म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त होतो, म्हणजे आनंद मिळतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की तो आनंद कोणाचा आहे? विषयाचाच आनंद आहे. याचं कारण काय होतं? विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आनंदाची प्राप्ती, या तीनही गोष्टी एकाच वेळी होतात. आणि मग हा आनंद नेमका कोणाचा आहे? विषयाचा आनंद आहे का आत्म्याचा आनंद आहे? याचा विवेक होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की तो आनंद कोणापासून प्राप्त झाला? विषयापासून प्राप्त झाला. विषयामध्ये आनंद नाहीच आहे.
आणि आनंद आहे तो परमात्म स्वरूपाचा आनंद आहे. आपला आत्मा हा आनंद रूप आहे, आनंद स्वरूप हे त्याचं स्वरूप आहे आनंद हे. म्हणून त्या साधकाला श्री गुरुच्या साह्याने जर विचार केला तर परमानंदाची प्राप्ती होते. त्यासाठी उदाहरण दिले या ठिकाणी. ज्याप्रमाणे सर्व जगात नद्या, विहिरी, तलाव, झरे इत्यादी पाणी असते. नदीमध्ये पाणी असतं, विहिरीमध्ये पाणी असतं, तलावामध्ये पाणी, सर्वामध्ये पाणीच असतं. परंतु ते पाणी कुठलं असतं? समुद्राचं पाणी असतं. समुद्राचं बाष्पीभवन होतं आणि त्याच्याद्वारे काय होतात? ढग बनतात आणि ढग बनल्याच्या नंतर त्याचाच पाऊस पडतो. म्हणजे जे जे पाणी आपल्याला दिसतं ते सर्वच्या सर्व पाणी कुठलं आहे? समुद्राचं पाणी. मग एखाद्या माणसाने विचार केला, कशाला नदीचं पाणी प्यायचं, कशाला झऱ्याचं पाणी प्यायचं, कशाला नळाचं पाणी प्यायचं, डायरेक्ट आपण समुद्रावर जाऊ आणि समुद्राचं पाणी पिऊ. पण समुद्राचं पाणी जर पिलं तर त्याच्या तृषेची निवृत्ती होईल का? तृषेची निवृत्ती तर होणारच नाही. उलट काय होईल म्हणतात, ते पाणी कसं असतं? अतिशय खारट अशा प्रकारचं पाणी असतं. ते पाणी पिण्यास योग्य नसतं. म्हणून त्याचं तोंड मात्र काय होईल? खारट होईल. याच्यापेक्षा जास्त त्याला काही फायदा मिळणार नाही, तहानेची निवृत्ती होणार नाही. म्हणून तहानेची निवृत्ती जर करायची असेल तर मेघाद्वारे आलेले जे पाणी आहे त्या पाण्यानेच काय होत असतं? तहानेची निवृत्ती होत असते. त्याप्रमाणे शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे विचार सांगितलेले आहेत आणि आपल्या मतीनं, आपल्या बुद्धीनं, आपल्या मनाने जर शास्त्राचा विचार करायला गेलं तर त्याच्यामध्ये आनंद तर प्राप्त होणारच नाही, उलट आणखीन गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. पण तीच शास्त्राची वचनं ज्यावेळेला श्रीगुरूच्या मुखातून येतील त्यावेळेला त्या शास्त्रवचनाच्या आधारे आपल्याला परमानंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी समुद्राचंच आहे, पण तेच मेघाच्या द्वारा जर आलं तर त्याच्यापासून तृषेची काय होत असते? तृप्ती होत असते. त्याप्रमाणे जे वेद शास्त्र आहे त्या सर्वच्या सर्व शास्त्रांचा विचार जर आपण श्रीगुरूंच्या साह्याने जर केला तर त्यामुळे काय होत असतं? आपल्याला निसंदेह अशा प्रकारच्या बोधाची काय होत असते? प्राप्ती होत असते. म्हणून आपण आपल्या बुद्धीने विचार करण्यापेक्षा श्रीगुरूंच्या साह्याने काय करावा? श्रुतिवाक्यांचा विचार करावा. आणि मग तो विचार केला तर काय होतं म्हणतात? जीव ब्रह्मैक्य ज्ञान जर न विचार केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान न झाल्यामुळे त्या जन्ममरणाची दुःखे भोगावी लागतात. श्रीगुरूंच्या साह्याने श्रुतिवाक्यांचा विचार केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं. आणि आपल्या बुद्धीने जर आपण या श्रुतिवाक्यांचा विचार करायला गेलो तर त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल का नाही काही सांगता येत नाही. कदाचित एखादा विरळा असू पण शकेल, त्याला होऊ पण शकेल, तसं काही नियम करता येत नाही. पण तरी सुद्धा बहुतांशी श्री गुरु वाचून ब्रह्मज्ञानाची काय होत नाही? प्राप्ती होत नाही. म्हणून त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान न झाल्यामुळे त्याला काय करावं लागेल? या संसारामधली जी दुःख आहेत नाही का, संसार म्हणजेच दुःख आहे. संसारामध्ये दुःख असतं असं नाही. संसार म्हणजेच काय आहे? दुःख आहे. संसार म्हणजे काय? पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हाच काय आहे? संसार आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम इह संसारे. यालाच काय शंकराचार्याने संसार म्हटलेलं आहे. परंतु माऊलीने याच्याही पुढे गेलेले आहेत. ते सांगतात जन्माला येणं आणि मरणं हा संसार नाही. किती वेळा जन्माला येऊ द्या आणि किती वेळा मरू द्या, फक्त त्याला खरं समजायचं नाही. जन्म आणि मरण हे काय आहेत? शरीराचे धर्म आहेत, ते आत्म्याचे धर्म नाही. माझा आत्मा न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूतवा भविता वा न भूय. हा आत्मा जन्माला येत नाही आणि आत्मा मरतही नाही. कारण जे नाशिवंत असतं ते जन्माला येतं, ते मरतं. पण आत्मा हा कसा आहे? शाश्वत अशा स्वरूपाचा आहे, अनादि अशा स्वरूपाचा आहे, विभो आहे, व्यापक आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. म्हणून तो जन्मत नाही आणि जन्माला, कारण जे जन्माला येतं ते मरतं, उपजे ते नाशे. आत्मा हा जन्मालाच येत नाही तर मरणार कुठून? हा स्वतःही मरत नाही, म्हणजे स्वतः नाश नाही, याला परता नाश नाही, स्वभाव नाश नाही, कुठल्याही प्रकारचा नाश नाही. अविनाशी अशा स्वरूपाचा हा आत्मा आहे. आणि जोपर्यंत ते आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत हे जन्म मरणाचं जे दुःख आहे ते दुःख काय करावं लागतं? माणसाला भोगावं लागतं. त्यावेळेला या ठिकाणी पूर्वपक्षाने शंका उपस्थित केलेली आहे. ते सांगतात की अहो, रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी आपापल्या गुरुद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तरी त्यात जीव ब्रह्मैक्य ज्ञान न होता द्वैत निश्चय होऊन ते मुक्तही झाले. असे असता गुरुद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊनच अधिकारी मुक्त होतो, ऐक्य ज्ञानावाचून होत नाही, असे कसे म्हणता येईल? त्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगता
वेद वाक्यांचा विचार श्री गुरुच्या साह्याने जर केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन तो साधक काय होत असतो, मुक्त होत असतो. परंतु हे तुमचं म्हणणं मला काही पटत नाही. याचं कारण जर आपण पाठीमागे जर पाहिलं तर जे काही आचार्य होऊन गेले, कोणते कोणते आचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, हे द्वैती आचार्य होऊन गेले सर्वच्या सर्व. आणि मग हे थोर पुरुष होते बरं का, हे काही साधारण पुरुष नव्हते. बरीचशी लोक त्यांना पण नावं ठेवत असतात. नावं वास्तविक पाहिलं तर ते द्वैती होते. पण द्वैती जरी असले तरी त्यांची भक्ती मात्र परिपक्व अवस्थेची त्यांची भक्ती होती. कशी भक्ती करायची हे त्यांच्यापासून शिकलं पाहिजे. फक्त त्यांच्या ठिकाणी एकच दोष होता, ते द्वैतात्मक भक्ती करत होते. म्हणजे जीव हा कधीही देव होत नाही हे त्यांचं म्हणणं. देव तो देव राहतो आणि जीव हा जीव राहतो. म्हणून जीवाने काय करावं, ईश्वराची भक्ती करावी. त्याच्याद्वारे काय करावं, 4 प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत त्या मुक्ती प्राप्त करून घ्याव्यात. कोणत्या कोणत्या, सलोकता, समीपता, स्वरूपता. सायुज्यता मुक्ती ते मानत नाही, नाही का. त्याच्या जवळ राहायचं, त्याच्यासारखं व्हायचं, त्याच्या धामामध्ये जायचं, हीच काय आहे, मुक्ती आहे. म्हणून परमात्म्याची सेवा करावी आणि परमात्म्याच्या सेवेनं देव तो देवच राहतो आणि भक्त तो भक्तच राहतो. तो कधीही देव होत नाही. अशा प्रकारचं त्यांचं काय आहे, तत्वज्ञान आहे. मग ह्या रामानुजाचार्यांनी, मध्वाचार्यांनी वगैरे हे सर्व जे थोर पुरुष आहेत, या थोर पुरुषांनी सुद्धा काय केलं म्हणतात, गुरुद्वारा वेद वाक्यांचा विचार केला. हा श्रुतीवरती त्यांचा इतका विश्वास होता. रामानुजाचार्यांचं ब्रह्मसूत्रावरचं जर तुम्ही भाष्य बघितलं तर त्याच्यामध्ये इतक्या श्रुती आहेत. शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये सुद्धा इतक्या श्रुती नाहीत. इतक्या श्रुती त्यांनी काय केलेल्या आहेत, त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत. म्हणजे अतिशय विद्वान होते. विद्वान होते, तसे एकनिष्ठ भक्त सुद्धा होते ते देवाचे. परंतु त्यांचं एकच चुकलं. काय चुकलं, त्यांनी काय केला, द्वैताचा अंगीकार केला. द्वैताचा अंगीकार केल्यामुळं ते सिद्धांतापासून काय झालेले आहेत, तर बाजूला गेलेले आहेत. म्हणून यांनी सुद्धा गुरुची शरणागती केली आणि गुरुच्या द्वारा काय केला, वेद वाक्यांचा विचार केला. वेद वाक्यांचा विचार केला, पण मात्र त्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञान नव्हता. त्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही. आणि मग काय झालं म्हणतात, द्वैत निश्चय करून ते मुक्तही झाले. त्याने द्वैताचा निश्चय केला. द्वैताचा निश्चय केला म्हणजे मी कधी देव नाही, मी देव होऊ शकत नाही, मी कोण आहे, भक्तच आहे. म्हणून तुकोबारायांच्या अभंगावर सुद्धा काही काही लोक आक्षेप घेतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. तुकोबारायांनी मुक्तीचा काय केलेला आहे, निषेध केला आहे. मोक्ष सुखा हनु लाता, आम्ही मोक्षाला सुद्धा काय करतो, लाता हाणतो. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. पण तुकोबारायांची जी खरी स्वरूप स्थिती आहे तिला मात्र कोणी समजून घेऊन अशा प्रकारची विधानं करत नाही. कारण गुरुवर्य घुलेबा सांगत असतात, निषेध हा प्राप्तिपूर्व संभवतो. जर अगोदर त्याची प्राप्ती व्हावी नंतर त्याचा निषेध करावा. या अजून मुक्ती काय म्हणतात, ही ती कशाबरोबर खातात हेच माहीत नाही आणि लागला सांगायला मुक्ती सुखा हनु लाता. मुक्ती प्राप्त करून घे आणि मग सांगतो, नको आम्हाला मुक्ती. म्हणून तुकोबारायांची जी भूमिका आहे ही भूमिका फार श्रेष्ठ अशा प्रकारची, वरच्या दर्जाची अशा प्रकारची भूमिका आहे. म्हणून तेच अशा प्रकारे बोलू शकतात की आम्हाला मोक्ष नकोय. आपल्याला, आपण जे जिज्ञासू आहेत, आपण मुमुक्षु आहेत, आपल्याला सगळ्यांना काय पाहिजे, मोक्ष पाहिजे. म्हणून हे जे रामानुजाचार्य, हे जे द्वैती आचार्य आहेत, ह्या द्वैती आचार्याने जीव ब्रह्म ऐक्याचा विचार न करता सुद्धा ते काय झालेले आहेत म्हणतात, मुक्त झालेले आहेत. कशाच्या योगाने, द्वैताचा निश्चय करूनच ते काय झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत. आणि असं असताना सुद्धा तुम्ही तर म्हणता की गुरुकडून काय करायचं, वेद वाक्याचा विचार करायचा आणि वेद वाक्याचा विचार केल्याच्या नंतरच जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन तो पुरुष काय होत असतो, तर मुक्त होत असतो. आम्हाला तर हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त न करून घेता सुद्धा मुक्ती प्राप्त होऊ शकते असं वाटतं. कारण पाठीमागची रामानुजाचार्यांची जर उदाहरणं पाहिली तर ते काय झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत. मग हे नेमकं कोणतं खरं आहे अशी आमच्या मनामध्ये काही शंका आहे की द्वैताचा निश्चय करून मुक्त होता येतं, की तुम्ही सांगता त्याप्रमाणे श्री गुरूंच्या द्वारा त्यांच्या जवळ जाऊन जीव ब्रह्म ऐक्य जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा निश्चय करून मुक्त होता येतं. अशा प्रकारची काय केलेली त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे. त्या शंकेचं समाधान सांगतात. रामानुजादिकांनी
ज्या गुरुपासून वेद पठन करून वेदाचे व्याख्यान केले तो त्यांचा गुरु वरील गुरुच्या लक्षणाप्रमाणे गुरुपदास योग्य नाही. तर त्याचं खंडन करतात सिद्धांती. ते सांगतात की रामानुजाधिकांनी सुद्धा काय केलेले आहेत, गुरु केलेले आहेत. त्या गुरूंजवळ जाऊन त्यांनी वेदाचं अध्ययन पण केलेलं आहे, त्याचं वेदाचं व्याख्यान पण केलेलं आहे. परंतु त्याने जो गुरु केलेला आहे तो गुरु मात्र गुरु या पदाला योग्य नाही. कारण आम्ही या ठिकाणी गुरुची लक्षणं काय सांगितलेले आहेत, श्रोत्रिय पाहिजे म्हणजे वेदाचं अध्ययन केलेला पाहिजे, आणि पुन्हा तो कसा पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे नाही का. म्हणजे आत्मस्वरूपाची त्याला काय झालेली असली पाहिजे, प्राप्ती झालेली असली पाहिजे, आणि पुन्हा तो दयाळू असला पाहिजे. भले रामानुजाचार्यांचे गुरु दयाळू असतील, ते श्रोत्रिय असतील, परंतु ते ब्रह्मनिष्ठ नव्हते, आणि ब्रह्मनिष्ठ नसल्यामुळे ते गुरु या पदाला काही नाहीत तर प्राप्त नाही. कारण पूर्वी संसारास मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो गुरु असे गुरुचे लक्षण केलेले आहे. गुरुचं लक्षण करताना सांगितलं, कारण कोणत्याही वस्तूची जर सिद्धी करायची असेल तर त्याचं काय करावं लागतं, लक्षण करावं लागतं. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, लक्षण आणि प्रमाण याच्याद्वारा वस्तूची सिद्धी करावी लागते. म्हणून आम्ही गुरुचं जे लक्षण केलेलं आहे ते काय, गुरुचं लक्षण केलेलं आहे की संसार हा कसा आहे, मिथ्या स्वरूपाचा आहे. तो संसार दिसतो तसा नाही, तर तो कसा आहे, रज्जू सर्पाप्रमाणे, रज्जूवर भासलेल्या सर्पाप्रमाणे अत्यंत मिथ्या स्वरूपाचा आहे. इतकंच नाही तर तो वंध्यापुत्राप्रमाणे अतिशय मिथ्या आहे. संसार हा झालाच नाही, म्हणून त्या संसाराचं काय करतात, मिथ्यात्व प्रतिपादन करतात. आणि पुन्हा काय करतात, संसाराचं मिथ्यात्व प्रतिपादन केल्याच्या नंतर जीव हा कसा आहे, ब्रह्मस्वरूप आहे. जीवाचं आणि ब्रह्माचं काय करतात, ऐक्य प्रतिपादन करतात. असा जो जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा प्रतिपादक आहे, प्रतिपादन करणार आहे, तोच गुरु या संज्ञेला काय आहे, प्राप्त आहे. अशा प्रकारचं आम्ही काय केलेलं आहे, गुरुचं लक्षण केलेलं आहे. म्हणून जे रामानुजाधिकांचे जे गुरु होते ते गुरु या पदाला काय नाही, प्राप्तच नाही. भेदाचा निश्चय करून कधीही तो मुक्त होत नाही का. जीव वेगळा आणि ईश्वर वेगळा, अशा प्रकारचा जो भेद आहे, भेद निश्चयाने मुक्ती नाही. सगळेच्या सगळे भेद काय झाले पाहिजे, नाहीसे झाले पाहिजे, तरच काय होत असतं, मुक्ती मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून जो जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करतो तोच खरा गुरु आहे, असं गुरुचं आम्ही लक्षण केलेलं आहे. आणि ज्या अर्थी रामानुजाधिकांचे गुरु प्रपंचा सत्यत्व आणि जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतात, त्या अर्थी ते वेदांत शास्त्रदृष्ट्या गुरुपद प्राप्त होण्यास योग्यच नाही. आणि रामानुजाधिकांचे जे गुरु आहेत ते गुरु काय समजतात, संसाराला सत्य समजतात, आणि जीव ब्रह्माचा जो भेद आहे तो सुद्धा काय करतात, प्रतिपादन करतात. म्हणजे जीव वेगळा, ब्रह्म वेगळा. जीव कधीही ब्रह्मरूप होऊ शकत नाही, आणि हे दिसणारं जे जगत आहे हे जगत कसं आहे, सत्य आहे. कारण ब्रह्माचा परिणाम म्हणजे कोण आहे, हे जगत आहे. परिणामवादाचा त्यांनी काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. म्हणून जीव ब्रह्माचा ते काय करतात, भेद प्रतिपादन करतात. त्या अर्थी ते वेदांत शास्त्रदृष्ट्या गुरुपद प्राप्त होण्यास योग्य नाही. आणि याचाच अर्थ वेदांत शास्त्रदृष्टीने जो गुरु सांगितलेला आहे त्या गुरुचं पद प्राप्त करून घेण्यासाठी ते काही नाही, योग्य नाही. तसेच रामानुजाधिकांचे मतात प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे. रामानुजाधिकांचं जे मत आहे त्यांच्या मताने हे जगत कसं आहे, सत्य आहे, आणि जीव वेगळा आहे आणि ब्रह्म वेगळा आहे. जीवाचा आणि ब्रह्माचा जो भेद आहे तो भेदही सत्य आहे. वेदांत मतात जीवाचा आणि ब्रह्माचा आभेद आहे, आणि वेदांत मत सोडून बाकीचे जे सर्वच्या सर्व द्वैती आचार्य आहेत त्यांच्यामध्ये जीवाचा आणि ब्रह्माचा भेद हा काय आहे, सत्य आहे. वेदांत मतामध्ये जगत मिथ्य आहे, आणि द्वैती जे काही होऊन गेले त्यांच्या मतामध्ये जगत हे कसं आहे, सत्य आहे. हा त्यांच्या ठिकाणी काय आहे, फरक आहे. आणि मग भेद हा त्यांच्या दृष्टीनं सत्य असल्यामुळे, असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसारासच प्राप्त होतील, मुक्त होणार नाहीत. हे म्हणणे ओघानेच प्राप्त झाले. आम्ही सांगतो की रामानुजाधिकांचे गुरु मुक्त झालेच नाहीत. का झाले नाहीत, त्यांनी द्वैताचा अंगीकार केला, जगताला सत्य समजलं. जोपर्यंत जगत सत्य समजतो आणि भेद समजतो तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारची मुक्ती प्राप्त होत नाही, मोक्षाची त्याला प्राप्ती होत नाही. आणि जोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे जे संसार चक्र आहे हे काय होत असतं, अखंड चालू राहतं. म्हणून त्याची पुन्हा संसाराला येणं घडतं, तो ते पुन्हा संसाराला प्राप्त होतात, म्हणून ते मुक्त होत नाही. हे काय आलं, ओघाने झालं. वेद प्रमाण न मानणारा तो अर्ह, त्यासही जैन लोक गुरु म्हणतात. जे काही नास्तिक शास्त्रकार आहेत,
6 आस्तिक शास्त्रकार आहेत आणि 6 नास्तिक शास्त्रकार आहेत, असे 12 दर्शनकार आहेत. त्यामध्ये आस्तिक दर्शनकारामध्ये कोण आहे? पूर्वमीमांसक, उत्तरमीमांसक, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग हे 6 आस्तिक दर्शनकार आहेत. आणि नास्तिक दर्शनामध्ये जैन पहिला कोण आहे? चार्वाक, दुसरा कोण आहे? जैन, आणि तिसरा कोण आहे? बुद्धाचे 4 शिष्य, नाही का. प्रत्येकाने काय केलेले आहेत? वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडलेली आहेत. असे हे 6 जे दर्शनकार आहेत यांना पण दर्शनकार म्हटले बरं का. दर्शन म्हणजे ज्ञान, दृश्य जाते, दृश्य ज्ञानम. दर्शन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. आपण काय करतो? डोकं ठेवलं तरी म्हणतो दर्शन झालं, परंतु हे खरं दर्शन नाही. पाहता पाहणे दुरी सारोनिया हे खरं दर्शन आहे. पाहताय म्हणजे ज्या ठिकाणी त्रिपुटी नाहीशी होते, पाहणारा वेगळा, पाहण्याचं ते वेगळं, ज्याच्याद्वारा पाहते तो वेगळं, असं नाही. तर त्रिपुटीचा काय झाला पाहिजे? बाध झाला पाहिजे. आणि त्रिपुटीचा बाध होऊन तो आणि मी, आमच्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही, अशा प्रकारचा निश्चय हे खरं काय आहे? दर्शन आहे. म्हणून ते सांगतात की जो अर्हत म्हणजे जैन त्यांचा जो गुरु आहे, त्या गुरुला त्यालाही सुद्धा काय करतात ते लोक? गुरु मानतात. तो वेदाला प्रमाण मानत नाही. तर आस्तिक दर्शनकार कोणाला म्हणायचं? देवाला मानत नाही ते आस्तिक नाहीत. ते नास्तिक नाहीत. काही लोक म्हणतात जो देवाला मानत नाही तो नास्तिक. पण आस्तिक दर्शनकारामध्ये सुद्धा काही दर्शन असे आहेत ते देवाला मानत नाहीत पण वेदाला मानतात. म्हणून जो वेदाला मानत नाही तो कोण? नास्तिक. सांख्यशास्त्रकार देव मानत नाही, ते पूर्वमीमांसक देव मानत नाहीत पण वेद मानतात. म्हणून ते कसे आहेत? आस्तिक आहेत. पण बाकीचे जे आहेत ते देवही मानत नाहीत आणि वेदही मानत नाहीत, म्हणून ते कसे आहेत? नास्तिक दर्शनकार आहेत. म्हणून जो अर्हत आहे त्याला सुद्धा लोक काय करतात? गुरु मानतात. त्याचप्रमाणे परंतु त्याला गुरु मानून त्याच्यापासून ते मुक्त होतील का? कधीही मुक्त. जोपर्यंत वेदाला मानत नाहीत आणि वेदशास्त्राच्या साह्याने काय करत नाहीत? चिंतन करत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून हे जे अर्हत आहेत, जैन आहेत, यांनाही कधीही काय होणार नाही? मोक्ष प्राप्त होणार नाही. त्याचप्रमाणे क्षुद्र विद्या शिकवणार असे लोक गुरु समजतात. क्षुद्र विद्या नाही की नाही. हे जारण मारण उच्चाटन अशा प्रकारचे आपल्याकडे नाही आहे फारसं त्याचं प्रमाण, पण तरी सुद्धा आहेत अजूनही तशा प्रकारचे लोक. तुम्ही ग्रहणाच्या दिवशी जर बघितलं तर रात्रीचं जर ग्रहण असलं तर रात्रच्या रात्र त्या पाण्यामध्ये जाऊन बसतात. कारण त्यांचे जे मंत्र आहे त्या मंत्राला उजाळा द्यायचा असतो. म्हणून ह्याच्या त्या अतिशय क्षुद्र अशा प्रकारच्या विद्या आहेत. मग या विद्या ज्याच्यापासून शिकलं, विंचू उतरायचा मंत्र असतो तो सुद्धा गुरुकडून शिकावा लागतो. पण ही कोणती विद्या आहे? क्षुद्र अशा प्रकारची विद्या आहे. आणि मग ही शिकवणाऱ्याला सुद्धा काय करत असतात? तर लोक काय करतात? गुरु मानतात. पण हे खऱ्या अर्थाने गुरु नाहीत. मग गुरु कोण आहेत? संसाराचे मिथ्यात्व सांगून वेद वाक्यानुरूप जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन करणारा शिवाय वेदांत शास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही गुरुपदास योग्य नाही, हे खचित. खरा जर गुरु कोण असेल तर ते सांगतात की संसाराचं त्यानं मिथ्यात्व सांगितलं पाहिजे. आणि संसाराचं मिथ्यात्व सांगून हा संसार दिसतो ना बाबा, तसा नाहीये. हा संसार मृगजळाप्रमाणे कसा आहे? अतिशय मिथ्या आहे. स्वप्नाप्रमाणे तो मिथ्या अशा स्वरूपाचा संसार आहे. कारण सत्य कोण असतं? जे आधी असतं, जे अंती असतं, ते मध्ये सुद्धा काय असतं? सत्य असतं. मृगजळ अगोदर नसतं, शेवटी नसतं, नाही का. सकाळी सकाळी मृगजळ दिसत नाही, संध्याकाळी पण मृगजळ दिसत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते कधी दिसतं? दुपारी दिसतं. आणि म्हणून जे अगोदर नाही, जे नंतर नाही, ते कसं असतं? मिथ्या असतं. आदावंतेचे यन्नास्ति वर्तमानेच तत्तथा. जे अगोदर नसतं, जे नंतर नसतं, ते मध्ये सुद्धा कसं असतं? खोटच असतं, मिथ्या असतं. हा जो संसार आहे हा संसार पूर्वी नव्हता, म्हणजे जगत उत्पत्तीपूर्वी हे जगत नव्हतं. जगताचा लय झाल्याच्या नंतर सुद्धा हे जगत नाहीये. फक्त काय होतं? मध्ये भासतं. म्हणून ते काय नाही? खरं नाही, ते खोटं आहे. पण परमात्मा, आत्मा, ब्रह्म हे पूर्वीही होतं, नंतरही असणारे आणि आताही आहेचे. आत्मा नाही असं कधी नाहीये. हा सर्व काळ. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? नित्य. त्रिकालाबाधित्वम नित्यत्वम. म्हणजे ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही त्याला काय म्हटलं जातं? नित्य असं म्हटलं जातं. आणि तो परमात्मा नित्य स्वरूपाचा आहे, सत्य स्वरूपाचा आहे, आनंद स्वरूपाचा आहे. म्हणून त्याचा कधीही काय होत नाही? बाध होत नाही. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रतिपादन करणारा, पण तो सुद्धा कसा? वेद वाक्यानुरूप. संसाराचं मिथ्यात्व सांगून वेद वाक्याच्या आधाराने
जीव हा कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहे. तूच कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहे. असा तत्वमसी महावाक्याचा जो उपदेश करणारा आहे त्याच्याशिवाय वेदांत शास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही गुरुपदास योग्य नाही. तोच गुरुपदाला योग्य आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जरी लोक त्याला गुरु म्हणत असतील तरी सुद्धा ते गुरुपदाला काही नाही, योग्य नाही. म्हणून कोणाच्याही पाठीमागे धावत जाऊ नये. जो शास्त्रदृष्टीने सांगितलेलं आहे गुरु चांगला तपासून पाहावा. स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि गेल्याच्या नंतर सहजासहजी त्यांना गुरु म्हणून मान्यता दिली नाही. त्यांची काय केलेली? चाचपणी केलेली, तपासणी पाहिलेली, दिवसा पाहिलं, रात्री पाहिलं गुरु काय करतात आपले, आणि मग त्यांना काय केलेले? गुरु बनवलेले. म्हणून गुरुपदाला तो याचा अर्थ गुरुनी सांगितलेलं जे ज्ञान आहे हे कांडी लावण्यासाठी नाहीये, नाही का? महाराजांनी सांगितलं असेल तुम्हाला उदाहरण कांडी लावायचं. तर गुरुकडून काय केलं पाहिजे? त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. पण असं जरी असलं तरी सुद्धा कोणालाही गुरु मानू नये. जोपर्यंत आपल्याला योग्य गुरु भेटत नाही ना तोपर्यंत आपल्या परंपरेमध्ये असणारे जे साधू संत आहेत हेच आपले गुरु आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, जोग महाराजांनी माऊलींनाच गुरु मानलं आणि माऊलींना गुरु म्हणून माऊलींच्या आदेशाप्रमाणे इथे आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची 1000 पारायणे केली. आणि 1000 पारायणे केल्याच्या नंतर माऊलीनं त्यांना असा साक्षात्कार दिला की तू जो ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगशील तोच अर्थ बरोबर असेल, बाकी ज्यांनी सांगितलेला अर्थ बरोबर नसेल. असं काय केलं? माऊलीनं स्वतः येऊन त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी सर्वात अगोदर काय केलं? ज्ञानेश्वरीचा काय केला? अर्थ लिहिलेला आहे. म्हणून कोणाच्याही पाठीमागे योग्य धावत बसू नये आणि योग्य विचारपूर्वक असा गुरु करावा. अनेक संप्रदाय आहेत, अनेक संप्रदायामध्ये अनेक गुरु आहेत. आता तर इतका बाजार मांडलेला आहे या गुरूंचा, तर जिकडे तिकडे गल्लोगल्ली गुरु आहेत, घरोघरी गुरु आहेत, पण त्या गुरूंचा काही उपयोग नाही. म्हणून वेदांत शास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही गुरुपदाला योग्य नाही हे खचित. याकरता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या गुरुपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थ विचार करतील त्यास अमृतरूप मोक्ष प्राप्त होईल. म्हणून मेघाप्रमाणे म्हणजे मेघ ज्याप्रमाणे कशाचाही विचार करत नाही, तुकोबरायांचा अभंग आहे, मेघ ज्यावेळेला वर्षाव करतो त्यावेळेला तो विचार करत नाही आता आपण काय केलं पाहिजे, शेतावरच पाऊस पाडला पाहिजे, असं काही नाही. मेघ जिथे शेत नाही, जिथे घाण आहे तिथे सुद्धा काय करतो? पाऊस पाडतो. खडकावरही पाऊस पडतो, समुद्रामध्येही पाऊस पडतो. म्हणजे मेघ ज्याप्रमाणे अतिशय उदार अंतःकरणाने सर्व ठिकाणी काय करत असतो? वर्षाव करत असतो, नाही का? तो वास्तविक पाहिलं तर मेघ कोणासाठी पाऊस पडतो माहिती आहे का तुम्हाला? तो चातक पक्षी असतो. संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे. तो चातक पक्षी त्या मेघाकडे अगदी 3-4 थेंब पाण्याची काय करत असतो? याचना करतो. पण तो मेघ इतका उदार आहे म्हणतात तो संपूर्ण जग पाण्याने भरून टाकतो. त्याप्रमाणे मेघाप्रमाणे उपदेश करणारा म्हणजे कुठल्याही प्रकारचा अधिकार न पाहताना, आपल्या शिष्याचा काय अधिकार आहे अधिकार पाहून सांगणारे तर आहेतच, पण अधिकार न पाहता त्याला योग्य अधिकारावर आणून त्याला काय करतो? तो उपदेश करतो. आणि असा असणारा जो गुरु आहे त्या ब्रह्मवेद त्या गुरुपासूनच, म्हणजे ज्यानं ब्रह्म जाणलेला आहे, जो स्वतः ब्रह्मस्वरूप झालेला आहे, अशा प्रकारचा जो ब्रह्मवेत्ता गुरु आहे त्या गुरुपासूनच काय करावं? वेदांताचं श्रवण करावं. आणि वेदांताचं श्रवण केल्याच्या नंतर त्याच्या अर्थाचा विचार करावा. आणि विचार केल्याच्या नंतर त्याला काय होत असतो? मोक्ष प्राप्त होत असतो. कोणता मोक्ष प्राप्त होत असतो? तर अमृत स्वरूप मोक्ष प्राप्त होत असतो. कारण तो परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? अमृत अशा प्रकारचं स्वरूप आहे. अमृत म्हणजे मृत म्हणजे मरणार, आणि अमृत म्हणजे न मरणार. ज्याला अमृत म्हणतात ते अमृत प्यालेले सुद्धा मरतात. बावलीने सांगितलंय स्वर्गातले जे देव आहेत ते देव अमृत पितात, पण अमृत पिले तरी त्यांना मरावंच लागतं. कारण का? पुण्य संपलं की मग आता या पुण्याची पावटी सरे आणि सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुन्हा ते मृत्यूलोकाला येत असतात अमृत पिऊन सुद्धा. परंतु हे खरं अमृत आहे. म्हणून त्या परीक्षित राजाला ज्यावेळेला तो भागवताची कथा श्रवण करत होता शुक महामुनीकडून, त्यावेळेला देव अमृत घेऊन आले आणि त्याला सांगितलं हे अमृत पी. म्हटले मला नको आहे अमृत, याच्यापेक्षा ही जे कथा अमृत आहे याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं अमृतच नाही. म्हणून ते जे आहे अमृत रूप मोक्षाचा काय करतात? मोक्ष प्राप्त करून घेतात. याकरता वेदांत ज्ञान वेदार्थ ज्ञान वानापासूनच वेद वाक्याचा विचार करावा. म्हणजे ज्याने वेदाचा अर्थ जाणलेला आहे आणि ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कोणतं ज्ञान प्राप्त झालेलं आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे असा ज्याला बोध प्राप्त झालेला आहे, अशा गुरुपासूनच काय केला पाहिजे? तर वेद वाक्याचा विचार केला पाहिजे. अर्थ ज्ञान पुरुषास पाणिनीने पाठकादम असे शिक्षेत म्हटलेले आहे. आणि
जो केवळ ऐकतो त्याच्या अर्थाचं ज्ञान होत नाही, जो केवळ म्हणतो आणि त्याला अर्थाचं ज्ञान नाही, अशा प्रकारचा जो पुरुष आहे त्या पुरुषाला पाणिनी हा व्याकरणाचा कर्ता होऊन गेला. पाणिनीने अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, माहिती आहे ना सर्वांना. संस्कृत व्याकरणामध्ये आज जगामध्ये अनेक आश्चर्य आहेत, पण त्यापैकी एक आश्चर्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते म्हणजे पाणिनीचा अष्टाध्यायी. या पाणिनीच्या अष्टाध्यायीकडे जर आपण बघितलं तर खरंच काय पाणिनीची बुद्धी असेल, काय कल्पना असेल पाणिनीचं. एक एक सूत्र, त्या सूत्राचा कसा अर्थ केला, मागच्या सूत्रातून पुढच्या सूत्रामध्ये त्याची अनुवृत्ती कशी आली. म्हणून या पाणिनीनं काय केलेलं आहे, त्याला पाठकादम म्हटलेलं आहे. कशामध्ये म्हटलेलं आहे? शिक्षा म्हणजे वेद आणि वेदाचे 6 अंग आहेत. त्या 6 अंगामध्ये शिक्षा नावाचे एक अंग आहे. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी वेदाची 6 अंग आहेत. त्याला षडांग म्हणतात. म्हणजे या 6 अंगापूर्वक काय करावं लागतं? वेदाचं अध्ययन करावं लागतं. आणि मग जी काही शिक्षा आहे, शिक्षा म्हणजे वर्णोच्चारण शिक्षा. पाणिनीचा एक ग्रंथ आहे, बघितला असेल तुम्ही. त्या वर्णांचा उच्चार कसा करायचा, अनेक जणांना संशय असतो त्याचा उच्चार कसा करायचा. तर पाणिनीने स्पष्ट त्या वर्णोच्चारण शिक्षामध्ये वर्णांचा उच्चार म्हणजे वेदाचा उच्चार करताना तो उच्चार कसा करायचा, त्याचा स्वरित आहे का, दीर्घ आहे का, प्लुत आहे का, ऱ्हस्व आहे, आणि तशा प्रकारे काय करावा लागतो, त्याचा उच्चार करावा लागतो. परंतु त्याचा उच्चार करत असताना केवळ वेदाचे मंत्र म्हणता आले आणि त्याचा अर्थ जर नाही समजला तर अशा पुरुषाला पाणिनीने काय म्हटलेलं आहे, तर तो कसा आहे? पाठकादम. म्हणजे अतिशय पाठक आहे, पण तो कशा प्रकारचा आहे? आदम प्रकारचा आहे. काही मध्यम प्रकारचे असतात, काही श्रेष्ठ प्रतीचे असतात, पण हा कुठल्या प्रकारचा आहे म्हणतात? अतिशय खालच्या प्रतीचा आहे, हलक्या दर्जाचा आहे, आदम अशा प्रकारचा आहे. असं पाणिनीने कुठं म्हटलेलं आहे? तर शिक्षेमध्ये म्हटलेलं आहे. यावरती शंका उपस्थित केलेली आहे. वेदार्थ ज्ञानवान गुरुजवळ वेद वाक्याचा विचार करावा, त्यापासून अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते असे तुम्ही म्हणता. पण आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळे तो तर वेद नाही आणि वेद वाक्यांच्या विचाराने संसार निवृत्त होणार हा तर तुमचा सिद्धांत आहे. मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा काय उपयोग? त्यावेळेला पूर्वपक्षी अशी शंका घेतो की तुम्ही काय सांगितलं, ज्यानं वेदशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, वेदशास्त्राचं ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, ब्रह्मस्वरूपाचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे, त्यांच्या जवळ बसून काय केलं पाहिजे? वेद वाक्याचा विचार केला पाहिजे. आणि वेद वाक्याचा विचार केल्याच्या नंतर अद्वैत ब्रह्मज्ञान, अद्वैताचा साक्षात्कार त्या शिष्याला काय होत असतो? प्राप्त होतो. पण तुम्ही जो ग्रंथ सांगत आहात हा ग्रंथ म्हणजे काय वेदाची वाक्य नाही आहेत. हा ग्रंथ कसा आहे? प्राकृत भाषेमध्ये आहे, मराठी भाषेमध्ये आहे. मूळ जो ग्रंथ आहे विचारसागर हा कुठल्या भाषेमध्ये आहे? हिंदी भाषेमध्ये आहे. मग हिंदी भाषेमध्ये आहे, त्याचं साखरेने महाराजांनी काय केलेलं आहे? मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आहे, प्राकृत भाषेमध्ये आहे, तो काही संस्कृत भाषेमध्ये नाही. मग संस्कृत भाषेमध्ये जर असेल तर मग त्याच्यापासून जर त्या ग्रंथाच्या मध्ये जे काही वाक्य सांगितलेले आहेत, जे काही प्रमेय सांगितलेले आहेत, जे काही सिद्धांत सांगितलेले आहेत, तो ग्रंथ वाचून गुरुच्या जवळ बसून त्याचं जर अध्ययन केलं तर जीवाला ब्रह्मस्वरूपाची काय होणार नाही? प्राप्ती होणार नाही. कारण जीवाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती कधी होते? तुम्ही तर आज सांगितलं की श्री गुरूंच्या जवळ जाऊन काय केलं पाहिजे? वेदाच्या वाक्याचा वेद म्हणजे उपनिषदाच्या वाक्यांचा काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. वेद म्हणजे उपनिषद. खरं तर वेद म्हणजे वेदाचे 3 भाग आहेत, नाही का? कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे आणि ज्ञान, शेवटचं ज्ञानकांड आहे. म्हणजे अगोदर ऋषीमुनींनी काय केलं? कर्माचा विचार सांगितला. कर्माचा विचार करत असताना त्यांच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालं आणि वैराग्य उत्पन्न झाल्याच्या नंतर ते काय केले? जंगलामध्ये गेले. पूर्वी ऋषीमुनी तसे जंगलातच राहत होते, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सूक्ष्म अशा प्रकारचा विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर त्यांना जो काही साक्षात्कार झाला, हे जे मंत्र आहेत ना, हे वेद काही कोणी लिहिलेलं नाही. हा वेद ब्रह्मदेवाने उत्पन्न केला असं म्हटलेलं आहे. पण ब्रह्मदेवाने पण स्वतंत्र उत्पन्न नाही केला. पूर्वीच्या सृष्टीमध्ये, पूर्वीच्या कल्पामध्ये जो वेद जसा होता तसा काय केलेला आहे? त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. म्हणून वेदामध्येच म्हटलं यथा धाता पूर्वम अकल्पयत. म्हणजे पूर्वी जसा वेद होता तसा वेद काय केलेला आहे? या ठिकाणी सांगितलेला आहे वेद. म्हणून वेदाच्या या 3 भागामध्ये शेवटचा जो वेदाचा अंतिम भाग आहे त्याला वेदांत म्हणतात. वेदाचा जो अंतिम भाग त्याला काय म्हणतात? वेदांत. वेदांत नाम उपनिषद. म्हणजे उपनिषदाचं जो चिंतन करील गुरूंच्या जवळ बसून त्यालाच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि हा ग्रंथ जर प्राकृत भाषेमध्ये आहे आणि मग प्राकृत भाषेच्या ग्रंथाच्या अभ्यासाने
त्याला ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल? म्हणून तुमचा ग्रंथ कसा आहे? निष्फळ आहे. याच्याद्वारा साधकाला ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही. कारण तुम्ही सांगितलं गुरूंच्या जवळ जायचं आणि वेदाच्या वाक्याच्या द्वारा काय करायचं? चिंतन करायचं, त्याचा विचार करायचा गुरूंच्या साह्याने. म्हणून या ग्रंथाने ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून वेद वाक्याच्या विचाराने संसार निवृत्त होणार नाही. कारण तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळे तो तर वेद नाही. हा ग्रंथ वेद नाही, हा प्राकृत भाषेमध्ये आहे. मग वेद वाक्याच्या विचाराने संसार निवृत्त होणार नाही, हा तर तुमचा सिद्धांत आहे. म्हणजे वेद वाक्याचं जोपर्यंत गुरुच्या जवळ जाऊन बसून त्यांच्या चरणाजवळ बसून चिंतन करत नाही, विचार करत नाही, तोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही, हा तुमचा काय आहे? सिद्धांत आहे. आणि हा ग्रंथ कसा आहे? प्राकृत भाषेत आहे. मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा काय उपयोग? मग तुमचा जो हा ग्रंथ आहे या ग्रंथाचा काय उपयोग? कारण का मुमुक्षुला काय पाहिजे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान पाहिजे, त्याला मोक्ष पाहिजे. आणि तुमच्या ग्रंथाने तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होणार नाही. कारण तुमचा ग्रंथ कसा आहे? प्राकृत भाषेमध्ये आहे. आणि जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे? वेदाच्या वाक्यांचा काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. आणि वेद हा संस्कृत भाषेमध्ये आहे. म्हणून संस्कृत भाषेच्या मध्ये असणाऱ्या वेदाचा जर चिंतन केलं, विचार केला, तरच त्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून हा तुमचा ग्रंथ कसा आहे? निष्फल आहे. अशा प्रकारची काय केलेली शंका उपस्थित केलेली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.